राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी 10 वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली आहे। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात तब्बल 10 वर्षांनंतर आयोजित जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार रात्री 7 वाजेपर्यंत सुरू होता। जनता दरबार सुरू असताना 4 वाजता भावे इथं शाळेचा नियोजित कार्यक्रम पाहता गणेश नाईक यांनी सभागृह मोकळे करून देत थेट विष्णुदास भावे नाट्यगृह येथील बाहेरच्या भागामध्ये जनता दरबार भरवून नागरिकांची निवेदनं स्वीकारली। जनता दरबारात प्रशासनातील महापालिका, सिडको, MIDC, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, शिधा वाटप यासह प्रशासनातील सर्वच आस्थापनेतील अधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। या दरबारात ठाणे जिल्ह्यासह मुंबई व नवी मुंबईतील 400हून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदनं मंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडल्या। या जनता दरबारात गणेश नाईक यांच्या समोर शासकीय यंत्रणांशी संबंधित प्रश्न, महापालिका व नागरी समस्या, पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, वनसंपत्ती व पर्यावरण विषयक तक्रारी, अतिक्रमण विभागाशी संबंधित प्रश्न, आरोग्य, NMMT, शिक्षण विभाग आणि नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा विषय अशा अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदनं सादर केली। नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी गणेश नाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्याचवेळी नागरिकांच्या अनेक समस्यांचं तत्काळ निराकरण करण्यात आलं, तर उर्वरित समस्या कालबद्धरित्या सोडवण्यासंदर्भात नागरिकांना आश्वासित करण्यात आलं। सामान्य नागरिकांसोबतच स्वर्गीय दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी जनता दरबारात भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या। तर जनता दरबारात दिव्यांग नागरिकांनीही गणेश नाईक यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या। याशिवाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे केअरटेकर असणारे चंपासिंग थापा यांनीही जनता दरबारात गणेश नाईक यांची भेट घेऊन आपला विषय मांडला। याचबरोबर प्रसिद्ध सिने अभिनेते मुरली शर्मा यांनी देखील जनता दरबारात उपस्थिती दर्शवून गणेश नाईक यांची भेट घेतली। गणेश नाईक यांनी सांगितलं की मांडलेल्या समस्या पाहता त्या सर्व मनुष्यनिर्मित समस्या आहेत आणि काही अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरून त्रास देत आहेत, त्यामुळे हा प्रकार थांबवा असा सज्जड दम गणेश नाईक यांनी काही अधिकाऱ्यांना दिलाय। नवी मुंबईच्या जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याकरता हे मॅनमेड प्रॉब्लेम आहेत, मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत। लोकांची कुचंबना करण्याकरता, लोकांना टॉर्चर करण्याकरता काही विभागातले अधिकारी ही नौटंकी करतात। मी नौटंकी शब्द हा तसा पार्लमेंटरी आहे की नाही मला माहित नाही, परंतु ही नौटंकी स्वतःच्या स्वार्थाकरता एकूण सगळ्या लोकांना हैराण करण्याचं काम केलेलं आहे। काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली आहे। मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत, म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण। आणि मी सांगतो समजणे वाले को इशारा काफी, सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल। बेगुन्हा लोकांना जर त्रास द्यायचे प्रयत्न केला गेला तर गणेश नाईक मंत्री आमदार विसरून जाऊन त्या ठिकाणी आंदोलक म्हणून त्या ठिकाणी त्यांना इशारा देतो। आज शेवटी निवेदनं स्वीकारलेली आहेत आणि प्रामाणिकपणे सांगतो एकेका निवेदनाची छाननी करून त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुरावा केला जाईल आणि इट विल रिझल्ट ओरिएंटेड। ही निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काही रद्दीमध्ये देण्यासाठी नाहीत। प्रत्येक घटकाला त्याची कमतरता असेल त्याला फोन करून तू पूर्तता कर कागदपत्राची असं सांगितलं जाईल आणि प्रत्येकाला आनंद देण्यात, चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनातली इच्छा आहे। आणि मी काही मेहरबानी नाही करत, मी पुन्हा विनम्रपणे सांगतोय हे जनता दरबारात 11 ते संध्याकाळी आता किती वाजले साधारण 7, 7:30 म्हणजे साधारणपणे 7.5 तास, हे काय मेहरबानी नाही। मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत, म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण। आणि मी सांगतो समजणे वाले को इशारा काफी, सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल। जनता दरबारात गणेश नाईक यांनी सिडकोच्या कारभारावर ताशेरे ओढत नवी मुंबईतून सिडको चले जाव अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। फार पूर्वी बोललोय तुम्ही, महात्मा गांधींनी ब्रिटिश चले जाव घोषणा केली होती ना, तर सिडको चले जाव
आपल्याच राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाव अशी भूमिका घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात, आहे तो खोटा नाहीये. सिडको मधले काही अधिकारी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत, आणि मी त्यावर विधान भवनात बोललेलो आहे आणि आता तो ओपन बोलतो. पण या जनता दरबारात महापालिका परिवहन उपक्रमातील सर्व ठोक मानधनावर काम करणारे चालक, वाहक व अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी यांना पगारवाढ करणं व त्यांना कायमस्वरूपी करण्याविषयी निवेदन व नवी मुंबई महापालिकेत काम करणारे सर्व विभागातील ठोक मानधन व कोविड काळात आरोग्य विभागात भरती करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करणं हा विषय देखील मांडण्यात आला. परिवहन खात्यामध्ये टेम्पररी ठोक पगार, रोख पगार, आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार, शिक्षण खात्यामध्ये तोच पगार. अरे महानगरपालिका अस्तित्व असेल जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बेसिक DA अलाउन्सेस, बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोक मिळायला पाहिजेत आरोग्य खात्यामध्ये. आणि म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य खातं, पाणीपुरवठा खातं, वाहतूक खातं, शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे. आता 13 वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करतात. तर 13 वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या म्हणजे वेळे जवळ आलेले आहेत. आणि अशा प्रकारचे हे लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही. आपण परमनंट आहोत, आपल्याला त्या गोष्टीची धाकता लागत नाही. पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या, अरे काही तरुणांना कोणी मुलगी द्यायला मागत नाही, अरे तो टेम्पररी आहे. आणि अशा प्रकारची लोकांची परवड करणं, आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे, राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे आणण्याची गरज नाही. आणि म्हणून या बाबतीमध्ये मी या 2-4-5 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमधला टेम्पररी ठोक पगार, रोख पगार ठीक आहे, काही गोष्टी बॅकडोर एंट्री करायचीच नाही. वशिल्याचे लोक काही भरलेत ते त्यांचा पण हिशोब करायला लागेल. काही ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या पण बघायला लागतील. आणि मी एकच सांगतो, चुकीची कामं जर करून गोरगरिबांच्या जीवनावर कोणी खेळला असेल तर त्या घटकाला त्याने केलेल्या कृत्याचं प्रायश्चित घ्यायला मी लावेन. सर्वसामान्य जनतेनं प्रशासनाकडे न जाता, हेलपाटे न मारता प्रशासनाने जनतेकडे जावं, जनतेचा व प्रशासनाचा थेट संपर्क व्हावा, त्यांच्यात सुसंवाद व्हावा या हेतूने गणेश नाईक यांनी जनता दरबार सुरू केलाय. यापूर्वी आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात गणेश नाईक यांनी 2000हून अधिक जनता दरबार भरवून सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याचं काम केलंय. आणि म्हणूनच 10 वर्षानंतर पुन्हा सुरू झालेल्या जनता दरबारात लोकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला. अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्यानं व प्रश्नांचं निराकरण झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. जनता दरबार एक लोकप्रतिनिधी म्हणून जर एखाद्या सामान्य व्यक्ती किंवा सामान्य आमच्यासारखे कर्मचारी यांना मंत्रालयात जाऊन फेऱ्या मारणं, एखाद्या विषयावर घराणं मांडणं आणि त्यांच्या मागे पाठपुरावा करणं, त्यापेक्षा जर स्वतः लोकप्रतिनिधी आमच्या एका व्यवस्थित ठिकाणी बसून आमच्या जर समस्या ऐकून त्यावर निवारण करत असेल तर मी निश्चित सर्व लोकप्रतिनिधींसाठी मी बोले की अशी जनता दरबार प्रत्येक शहरात झाले पाहिजे. जनता दरबार चांगलं म्हणणं आहे का जो गोरगरिबांसंदर्भात जो काही अन्याय आहे, जो काही डिसिजन आहे ते जनता दरबारातर्फे साहेब चांगल्या कामं मार्गी लावून त्या लोकांना न्याय देण्याचं काम साहेब करतात. या जनता दरबारातून मला सिद्ध किंवा सांगायचे साहेबांकडे न्याय मिळतो. आणि आम्हा एवढ्या सगळ्यांना 15-20 वर्ष झालेली आहे महानगरपालिकेत काम करून. तर आम्हाला साहेब योग्य तो न्याय देतील, कारण की आमचं सगळ्यांचं भविष्य त्यांच्याच हातात आहे. 11 साल के बाद में आज हमको देखने को मिला है गणेश नाईक साहब का ये जनता दरबार. इसके पहले हम लोग देखा है उनका जो जनता दरबार, और उसके बाद आज 11 साल के बाद देखने को मिला. हम लोगों को बहुत बड़ी खुशी है. और इसके साथ में हम लोग जितना भी फरियाद अपना उनके पास लेके आया है सब एकदम ताबड़तोड़ में फैसला होता है. इसके वही आशा लगा के फिर हम लोग आए हैं 11 साल के बाद यहाँ पे नाईक साहब का दरबार, जनता दरबार में.